ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ता अश्विनी भिडे यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव ही यशस्वी कारकिर्दीची खरी ओळख असल्याचं सांगत ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात शिल्पा खेर लिखित यश म्हणजे काय या पुस्तकाच्या 3ऱ्या भागाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होत्या. निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. स्वामित्वाची भावना असेल तर चुकीचे काम होत नाही. केवळ नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन आणि टीकेतून शिकण्याची वृत्ती यामुळे यश मिळते असं त्या म्हणाल्या. नाती आणि पैसा महत्त्वाचा असलं तरी ते प्रामाणिक मार्गानेच मिळावेत असा संदेश देखील त्यांनी यावेळी दिला. ठाणे महापालिका मुख्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा अपुरी असल्याचं समोर आल्यानंतर प्रशासनाने ती कार्यान्वित करण्यासाठी 43,36,800 रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव 20 जुलैच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. मुख्यालयातील स्मोक डिटेक्टर, ABC व CO, अग्निशमन यंत्रे, मुख्य अग्निशमन पंप, बूस्टर आणि राखीव पंप, रायझर व्यवस्था, लँडिंग व्हॉल्व्ह, पाईप रीळ, आपत्कालीन दिशादर्शक फलक, मॅन्युअल फायर अलार्म प्रणाली दुरुस्त किंवा नव्याने बसवण्यात येणार आहे. गावदेवी भाजी मंडईतील आगीच्या दुर्घटनेनंतर पालिकेच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालं होतं. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुधीर भगत यांनीही मुख्यालयातील यंत्रणा कार्यरत नसल्याचा मुद्दा सभेत उपस्थित केला होता. कच्छ अस्मिता मंचच्या वतीने आयोजित कच्छ पागडी कुणासिरी या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी समाजाशी असलेलं आपलं कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं नातं अधोरेखित केलं. ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला. घरातील कामासाठी जसे आपण उपस्थित राहतो तसंच गेले 19 वर्ष सातत्याने या कामासाठी उपस्थित राहत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सुरेश गडा यांच्या कार्याचं कौतुक करताना श्री शिंदे यांनी सुरेश गडा हे अनेक साल शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं त्यांनी सांगितलं. धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा देखील गौरव त्यांनी यावेळेस केला. अहमदाबाद घोडबंदर मार्गावरील वाहतूक थेट कोस्टल रोडमार्गे मुंबईकडे वळवण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. कच्छ पागडी कुणाशिरे या कार्यक्रमाच्या अंतर्गत ठाणे शहरातील विविध घटकांमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यावेळेस सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन श्री सुरेश गडा यांच्या पुढे करण्यात आलं. यावेळेस आमदार मुर्जी पटेल, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष सुरेश गडा, प्रवक्ते राहुल लोंढे आणि इतरही मान्यवर उपस्थित होते. नाही, आजचा कार्यक्रम आमचा नवीन वर्ष आषाढी बीज एकदम धामधूमने साजरा झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये सतत 19 वर्ष माननीय ठाण्याचे आपले लाडके एकनाथजी शिंदेसाहेब आले आणि सगळ्या समाजाला त्या आल्याबद्दल एवढा आनंद झाला का म्हणजे कुठल्या शब्दात सांगू. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी त्यांच्या हस्ते 6 लोकांना पागडी घेऊन आम्ही त्यांचा जे विनर होते त्यांचा सत्कार केला. त्याच्यामध्ये आपले ठाण्यातले टिपटॉपचे मालक मनोजभाई शाह, त्याचप्रमाणे स्क्वेअर फीट ग्रुपचे नवीनभाई सावला व इतर असे 6 लोकांचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा सत्कार केला. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस
म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्यातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचा भूमिगत मार्ग चेंदणी कुळेवाडीतून जाणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकारी आणि चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. भूमिगत मार्गामुळे दत्त मंदिर, विहिरी, भूजल, पारंपरिक घरं आणि गावठाणाच्या सांस्कृतिक वारशावर परिणाम होण्याची भीती ट्रस्टने व्यक्त केली. सीमांकन पूर्ण होईपर्यंत प्रकल्प पुढे देऊ नयेत अशी मागणीही करण्यात आली. केळकर यांनी नागरिकांच्या शंकांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन दिलं. यापूर्वीही विविध भागातील तक्रारींवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सकारात्मक बदल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आणि त्या संबंधामध्ये अधिकाऱ्यांच्या बरोबर टेक्निकल गोष्टींची पण चर्चा झाली आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी हा मेट्रोचा रूट अंडरग्राऊंड जाणार आहे. 3 किलोमीटर अंडरग्राऊंड आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने जाणार आहे याच्या संबंधी साधक बाधक चर्चा झाली आहे. आणि ज्या सूचना या प्रतिनिधींनी दिलेल्या आहेत, माननीय मी स्वतः ज्या सूचना दिलेल्या आहेत, तर त्याची पडताळणी बघून पुन्हा एकदा त्या संबंधीची चर्चा आणि बैठक जी आहे ती पुढच्या काळामध्ये होणार आहे. ठाणे महापालिकेने बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनासाठी C&D वेस्ट मॅनेजमेंट पोर्टल सुरू केलं आहे. आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते या पोर्टलचं उद्घाटन झालं. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार CEEW संस्थेच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेलं पोर्टल बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टमशी जोडण्यात आलं आहे. बांधकाम परवानगी घेताना विकासकांना कचरा व्यवस्थापन आराखडा सादर करणे, शुल्क भरणे आणि प्रक्रिया झालेल्या कचऱ्याची ऑनलाईन नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम कचऱ्याची बेकायदा विल्हेवाट रोखली जाईल. धूळ, हवा प्रदूषण कमी होईल. तसंच पावसाळ्यात नाले तुंबण्याच्या समस्या कमी करण्यास मदत होईल असं देखील त्यांनी सांगितलं.
ठाणे महापालिकेने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी दिव्यांगांच्या कल्याणासाठी 14 कोटी रुपयांच्या विविध योजनांचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव 20 जुलैच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, खेळाडूंना प्रोत्साहन, रोजगार भत्ता, विवाह सहाय्य, ज्येष्ठ दिव्यांगांना उदरनिर्वाह अनुदान, आरोग्य विमा आणि पुनर्वसन सेवांचा यात समावेश आहे. गेली वर्षी 12,188 अर्जांपैकी 10,886 लाभार्थ्यांना 13 कोटींहून अधिक मदत देण्यात आली होती. यंदा अर्ज मोफत उपलब्ध दिले जाणार असून आधार, UDID कार्ड, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रांच्या आधारे पात्र लाभार्थ्यांची निवड होईल अशी माहिती देण्यात आली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.